नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे. मी तुपे सर, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. भावना तुम्ही म्हणताल सर 2-3 महिने कुठे गायब झालते, कारण तुम्हीच अभ्यासाची गती कमी केली त्यामुळे आम्ही गायब झालतो. आता तुम्ही अभ्यासाची गती वाढवली आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढं रोज तुम्हाला आमचा चेहरा दिसणार आहे, म्हणजे माझा तर दिसणार आहे. रोज तुम्हाला एक व्हिडिओ मी पाठवणार आहे. तर बाळांनो, या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये आपल्या मॅथ्स बाय तुपेसर ॲपच्या माध्यमातून जवळजवळ 1000पेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस झाले की ज्यांना आपल्या गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच आहे त्याचा फायदा झाला. त्याचबरोबर आमची जी काय ऑफलाईनची बॅच आहे बारामतीला, इथल्या 110 विद्यार्थ्यांची पोलीस म्हणून निवड झालेली आहे. तर या वर्षीचा निकाल भरपूर आमचा चांगला लागला होता आणि तुम्हा सगळ्यांनी आपल्या ॲपला उत्तुंग असा प्रतिसाद दिला. आपला जो ॲपचा निकाल आहे, मग प्रत्येक विद्यार्थ्याने पोलीस झाल्यानंतर आपण शेजारी पाजाऱ्याला सांगतो ना, मी पोलीस झालो, कुठून अभ्यास केला, तर मग गणिताची भीती कशी घालवली, तर मॅथ्स बाय तुपेसर ॲप मी घेतलं होतं आणि मला फायदा झाला, असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकमेकाला सांगितलं. आणि आज त्याचं फलित म्हणून आज दररोज आमचे बरेचसे ॲप जात आहेत आणि मुलं रोज 100 तर मला फोन येत आहेत की सर मला ॲप घ्यायचं आहे, ॲप घ्यायचं या. तर मग भरपूर चांगला प्रतिसाद तुम्ही दिला, त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांचा आभार. त्याचबरोबर आता नव्याने काही विद्यार्थी पोलीस भरती सुरुवात करत आहेत. तर तुम्हाला जर कुठल्या अकॅडमीवर जाता येत नसेल आणि तुम्हाला जर तुमची आरती परिस्थिती नसेल, तर आपल्या मॅथ्स बाय तुपेसर हे ॲप प्ले स्टोअरती आहे, ते तुम्ही घेऊन तुम्ही अभ्यास चालू करू शकताय. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त यूट्यूबचे व्हिडिओ पाहिजे असतात फ्रीमधले, तर त्याच पद्धतीनं हे जे व्हिडिओ आहेत फ्रीमधले ते पण आता आपण दररोज एक टाकणार आहे. तर तुम्ही पण त्याचा फायदा घ्या आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. तर बाळांनो, आपलं मॅथ्स बाय तुपेसर ॲप आहे, तर ज्या विद्यार्थ्यांपर्यंत नव्याने आपले व्हिडिओ जात आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा. तर बाळांनो, आज मी तुमच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आम्हाला बेसिकपासूनचे यूट्यूबला व्हिडिओ टाका. तर आता हळूहळू तुम्हाला बेसिकचे पण व्हिडिओ टाकणार आहे. तर त्याच बेसिकमधला महत्त्वाचा टॉपिक आज मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. बघा तुम्ही आज हा व्हिडिओ एक नाही, व्हिडिओ पाहत गेल्यावरती तुम्हाला समजेल ह्या व्हिडिओची किंमत काय आहे ती. चलाची. चल म्हणजे काय? अक्षर. तर त्या अक्षराची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार तुम्हाला शिकायचं आहे. हे प्रकरण बेसिकमधलं आहे, पण व्हिडिओ बघितल्यात तुम्हाला कळेल बेसिकमध्ये हे असतं का म्हणून. तर बघा आता बाळांनो, तर आजचं हे प्रकरण आहे यापुढं. त्याच अगोदर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपेसर नावानं आपले जे ॲप आहे, तर ते ॲप खरेदी करा. बॅच अतिशय सुंदर अशी बॅच आहे, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर बॅचचे हे सगळे स्ट्रक्चर आहे. तर बॅच तुम्ही किती वेळा बघू शकताय. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. 1499ची आपली बॅच आहे. वर्षभरात किती वेळा बॅच बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे बाळांनो, चला पुढं. तर आता थोडंसं आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पटवून देतो. या पुढं वर नाव टाका चला. चल म्हणजे उदाहरणामध्ये वापरलेले अक्षर लिहा सगळं ते, बाकीचं खालचं काय करू नका. चल म्हणजे उदाहरणामध्ये वापरलेले अक्षर लिहा. आहे उदाहरणामध्ये वापरलेले अक्षर. वह्या व्यवस्थित करा. एका दिवशी जर तुमच्या भागात मी आलो तर मी तुम्हाला फोन करून वह्या मागवणार आहे. वही घेऊन ये म्हणणार, मी साताराला आलो या. वह्या व्यवस्थित ठेवा. चला झालं. आता लिहा चलाची बेरीज. पहिलं प्रकरण नाव टाका, स्टार करू ना त्यातलं. चलाची बेरीज. सांगा बरं मग, चलाची बेरीज करताना काय करायचं? अगोदर कुणाची बेरीज करायची? सहगुणक म्हणजे कोण? अंक, बरोबर ना. मग अंकाची बेरीज करायची आणि चल किती वेळा घ्यायचं? एकदा. ते व्यवस्थित लिहून घ्या बरं का, याच्यावर तर अवलंबून आहे सगळा. लिहा ते वाक्य. सहगुणकांची बेरीज करावी व चल एकदाच लिहावे. इतकं सोपं आहे ना, फक्त आपली फसगत होते बघा याच्यात. चला या आता सोडवा.
काढायची उत्तर लिहून घ्या हे, आणि उत्तर त्याच्या समोरच मांडा. बघू सगळ्यांची येतात का बरोबर. स्पीड मध्ये आलं पाहिजे आता. हा एक मिनिट इथं बघा ना, इथं काय झाल्या 2 नंबरचं बघा, इथं 5x झालाय ना, इथं 5y करा रे. बरोबर, व्हेरी गुड, लक्षात आलं बघा. 5y करा, 5y. पाच वाय बर का, म्हणजे सगळीकडे वाय आला. इथं वाय घ्या, वाय 5y ना. हम्म. या त्याने पोरांनो बाई इकडं काय करणार सांगा. अगोदर बेरीज करताना अगोदर कुणाची बेरीज, अंकाची म्हणजे सहगुणकांची. करा बेरीज, 5 आणि 2 7, आणि चल किती वेळा पण आले का समान, आले की किती वेळा घेतलं, एकदाच. या आता बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, म्हणजे अंक आला 10, आणि वाय किती वेळा बघा बरं आलंय का उत्तर. या खाली 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, आणि 11 आणि 5 16, आणि वाय किती वेळा, संपलं उत्तर. बघा बरं आलेत का, आलेत ना. ओके चला, आता खरं सांगा कार्यकर्त्यांनो, आता तुम्हीच सांगा. बेरीज करायची पण इथं कोण आलाच नाही की रे, मग कसं. हा हा नुसता पी म्हणजे एक असतो बरं का. मग सांगा 6 आणि 1, आणि पी किती वेळा, एकदाच. व्हेरी गुड. या आता 3 आणि 2 5, अरे पण इथं काहीच नाही की, एक घेतला. मग सांगा 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 4 10, काय पण आलं उत्तर यम, 10 यम. आता मात्र मजा आहे बघा. आता सांगा, यमचा चौथा घात ना, बघा असं यमचा चौथा घात ना, मग कसं, मग असं ना 4m चा वर्ग किंवा 4m चा चौथा घात, मग कसं सांगा. हा तर बेरीज करायची ना, बेरीज करताना कुणाची बेरीज करतात, अंकांची. पण अंक नव्हता म्हणल्यावर कोण घेतला, फसायचं उदाहरण आहे 1. मग सांगा 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4, आणि यम किती वेळा, म्हणजे उत्तर काय आलं 4m. बघा बरं कुणाला नाही कळलं. अशा प्रकारे बाळांनो याला काय म्हणायचं, या काय केली आपण, चलाची बेरीज केली. आता चलाची काय, वजाबाकी. सेम टू सेम जे आता केलं तेच करायचंय, फक्त दोघांची काय असणार आहे, वजाबाकी. थांबा जरा आता माझ्यासाठी अगोदर या सगळ्यांनी वर बघा, सांगा आता 9m वजा 5m. अजून एक सांगतो थांबा, 6y वजा 2y, 9x वजा 8x, आणि समजा 10p वजा 10p, आणि शेवटचा यम वजा यम. बघू कोण सांगतंय आता. बेरीज करताय का वजाबाकी, मागाच्या सारखं जशी अंकाची बेरीज केली तशी अंकाची काय सांगा. 9 मधनं 5 गेलं, जात्यात ना 4, आणि अक्षर किती वेळा, म्हणजे कसं 4m. चला इथं कुणाची वजाबाकी, अंकाची. 6 मधनं 2 गेले 4, वाय किती वेळा, म्हणजे उत्तर काय आलं 4 या 9 मधनं 8 गेला 1, बघा आता मुद्दाम लिहितो मी 1, आणि अक्षर कोणतं आहे एक्स. तुम्हाला माहिती आहे का काय,
एक लिहायचा नाही. म्हणजे उत्तर किती? हा, उत्तर किती असणार आहे? एक्स. बरोबर आहे. 10 10 गेला 0 आणि पी किती वेळा? म्हणजे लिहायचं कसं? 0 पी ना. कशाला लिहायचं या? डायरेक्ट उत्तर 0 लिहा ना. 10 गेलं 0, पी लिहायची गरज नाही. लिहून बी उपयोग नाही काय. मग उत्तर काय सांगायचं? आता मात्र सांगा. यम मधनं यम गेला चालतंय की. एक यम मधनं एक यम गेला काय? 0. मग यम लिहायचा का पण? उत्तर काय मग? 0. कुठं नाही कळलं सांगा. कर चल. चला करा. लिहावरती नाव. चलाची वजाबाकी. काय करणार? चलाची वजाबाकी. टाकावर नाव आणि मगाच्या सारखं लिहा. अगोदर कुणाची वजाबाकी करायची? सहगुणकांची. बरोबर ना. आणि नंतर चल किती वेळा लिहायचं? एकदाच लिहायचा. घ्या लिहून चला. आणि हे उत्तर तुम्ही काढून दाखवायचे मला. चला दाखवा काढून. अगोदर वाक्य लिहा. सहगुणकांची बेरीज करावी व चल एकदाच घ्याव्या. चल एकदाच घ्यावे. दिसत नाही का साईलो? थोडासा वेळ मिळाल्यानंतर बेसिकचा आपलं जुनं व्हिडिओ आहेत ना, ते हाताखालनं घालायचं. फक्त नजर टाकायची. लक्षात तरी आता मी काय शिकलोय ते. चला शहाण्या पोरांनो बाई इकडं. मला एक सांगा, काय करणार आहे अगोदर? वजाबाकी. कुणाची वजाबाकी करणार अगोदर आहे? कुणाची? सहगुणकांची. सांगा बरं चला. 5 3 गेलं 2 आणि एक्स किती वेळा? एकदा. म्हणजे उत्तर काय आलं? 2x. बरोबर आहे. इथं या. 14 10 गेलं 4, वाय किती वेळा? एकदा. या बरं इकडं. 5 आणि नुसता पी आहे. नुसता पी म्हणजे काय? एक. इथं एक घेतला आणि तुम्हीच सांगा. 5 एक गेला आणि पी किती वेळा? एकदा. बरोबर आहे. या बरं इकडं आता. खरं सांगा आता. इथं कोण असेल? एक. तुम्हीच सांगा. 2 एक गेला एक आणि यम किती वेळा? एकदा. पण हे उत्तर असेल का? का बरं नसेल? का नसेल? एक लिहायचा नसतो, तो गुपित असतो. कशाला लिहायचा मग? आता सांगा. यम मधनं यम गेला. बरोबर की. एकातनं एक गेला काय? 0. यम लिहायचा का? 6 मधनं 6 गेलं किती? 0. यम लिहायचा का? कुणाची आली सगळे बरोबर बघा बरं. ज्याचे आले त्याने टिक मार्क करा. गुड लिहा आणि चला पुढं. अशा प्रकारे आपण काय शिकलो सांगा बरं? बेरीज पण शिकलो आणि वजाबाकी पण शिकलो. आणि समजा कधी मध्ये असं आलं तर, दोन्ही एकत्र आलं तर, बेरीज पण वजाबाकी पण, सांगा काय मोठ्याने सांगा. हा, तर त्यांची असती काय? उचला उचली. चला मग आता नेमकंही उचला उचली काय ते बघू आपण. बऱ्याच वेळा झालंय आपलं. 2 उदाहरणं माझ्यासाठी, परत तुम्ही सोडवायच्या. 6y अधिक 2y वजा 5y. तुम्ही सांगा बरं आता काय झालं या? अधिक पण आला आणि वजा पण आलाय का नाही? मग अशा वेळी काय करायचं असतं? उचला उचली. मग अगोदर कुणाला उचलायचा? अधिकवाला. मग कोण कोण अधिकवाला आहे? 6 आणि 2 किती? 8y. आणि वजावाला कोण आहे? फक्त 5 आहे. आणि मग सांगा उत्तर. 8 5 गेलं 3 काय? संपलं. फक्त उचला उचली प्रकार वेगळा आहे. या समजा 9x वजा 10x
वजा 3x अधिक 6x. सांगा आता कुणाला उचलणार अगोदर? कधी उचला उचली करतात? जास्त वेळा आल्यावर. आले की जास्त वेळा उचला अधिक वाले. चला 9 आणि 6 15x. आणि वजावाले कोण आहेत? 10 आणि 3 हे कोण आहेत? वजावाले 13x. मग तुम्हीच सांगा मग 15तनं 13 गेले काय? संपलं. याला माहिती उचला उचली. अजून एक बघा आता. 10x वजा 9x वजा 5x आणि अधिक नुसता x. सांगा आता चला काय वाटतंय सांगा. अगोदर कुणाला उचलणार? अधिकवाल्यांना. मग कोण कोण अधिकवाला आहे? 10 आणि 1 काय? 11x. पण वजावाले उचला बरं आता. 9 आणि काय? मग सांगा बरं वजावाल्यांची बेरीज. बेरीज करायची ना. 14 कुणाची आहे? वजावाल्यांची आहे. आणि खरं सांगा बरं 11तनं 14 जाईल का? नाही म्हणलं की काय असतं? कधी वजा येतं? नाही म्हटल्यावर. मग जात नाही. मग त्यातनं घालवा याला. 11 गेलं 14तनं 11 गेलं काय? 3x. म्हणजे खरं उत्तर किती आलं? वजा 3. संपलं. याला माहिती एकत्र करचाल तुम्ही. चलो बेरीज वजाबाकी एकत्र करा. व्यवस्थित उचला उचली करा. कारण जास्त वेळा आले. दिसत नसेल साईडला हो का? द्या दिसत नाही तुम्हाला. मी साईडला आलो. चला उरका. स्पीड वाढला असेल बघा तुमचं. दिसायलाच बघा वेगळं दिसतंय. पण कन्सेप्ट क्लिअर असेल तर काय अडचण येत नाही. पॉइंट वरचे व्यवस्थित टाका. कलर पेन वापरा. लाल निळा काळा पेन वापरायला शिका. अवघड वाटतोय का रे? वेळ कस काय इतका लागतोय मग? चला या या रे टाळक्यांनो. बघा बाळांनो काय दिले बघा आता. बेरीज वजाबाकी जास्त वेळा जर आली, जास्त वेळा,
तर उचला उचली करायची. मग अगोदर कोणाला उचला सांगा? 3ला आणि कोणाला? 4ला. मग सांगा 4 आणि 3 7x. आणि वजावाला कोण आहे? फक्त 5x आहे. मग तुम्हीच सांगा बरं, 7 5 जातं का नाही जात? जातं ना. किती? 2x. संपलं उत्तर. 2x आलं. आलं ना? ओके. चला इथं सांगा. अगोदर अधिकवाला कोण आहे सांगा? ऐका ना, एकटाच अधिकवाला आहे. असू दे की असला तरी एकटाच. पण वजावाले किती नाहीत? चला त्या दोघा जणांची बेरीज करा बरं. 10 आणि 2 काय? कुणाच आहे ती? वजावाले, म्हणून त्यांची बेरीज केली पण वजा आली. वजा 12 आहे. तुम्हीच सांगा बरं, 15 12 जातं की किती? 3. किती? 3y. संपलं उत्तर. या हा इथं सांगा, अधिकवाला कोण आहे? फक्त 8. फक्त 8 आहे. मग तो 8च घ्या. पण वजावाले मात्र किती जण आहेत? मग 2 जण. करा बेरीज. कुणाचे आहे ते? वजावाले. 6 आणि 4 10. आता मात्र फसला. 8तून 10 घालवायच्या तया. मग 8 मधून काय 10 जातो तेव्हा? 8 बार काय ना. मग त्याला काय द्यायचं? आणि 10तून 8 घालवा. किती? 2 2 या. संपलं. आलं असेल ना? या सांगा. जास्त वेळ आले. अगोदर कुणाला उचलला? अधिकवाल्याला. किती सांगा? हा अधिक आणि तो अधिक. 7 आणि 5 12x ना. आणि वजावाले उचला बर. बघा 4 आणि 2. 4 आणि 2 काय? वजावाले आहेत ना ते. तुम्हीच सांगा बर, 12तनं 6 जातं का नाही? किती? 12तनं 6 गेले 6. पण x एकदाच लिहायचं. संपलं. आले ना? या आता बघा, जास्त जण आले तर या. येऊ द्या आली तरी करा उचला उचली. कोण आहे अधिकवाला? बघा दोघच आहेत. किती? बरोबर आहे 13p. पण वजावाले मात्र जास्त जण आहेत. कोण कोण सांगा? 2 आणि 4 6. 6 आणि 6 12. 12 आणि इथं काहीच नाही ना. 13. किती आले? 13. मग तुम्हीच सांगा बर, 13p मधनं 13p गेले किती? म्हणजे उत्तर काय आलं? 0. व्हेरी गुड. 0. आता उचला बर, अधिकवाला कोण आहे सांगा? कोण आहे? फक्त x आहे. फक्त x. पण वजावाले मात्र 2 आहेत. कोण कोण? 8 आणि 3 किती? कसले? वजावाले. मग तुम्ही खरं सांगा बर, हा काय x आहे का नुसता? तो किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. मग तुम्हीच सांगा, 1 मधून 11 जातं का? म्हणजे काही उत्तर येईल? वजा काय? त्यातनं याला घालवा. वजा 10. संपलं. खरं सांगा इमानदारीनं, कोणाला नाही कळलं? मी 3 टप्पे पार केलं बघा. बेरीज शिकला, वजाबाकी शिकला, एकत्र पण शिकला. आता काय असेल सांगा बरं? आता गुणाकार. चला या, आता शिकायचा आहे गुणाकार. त्याच्या अगोदर पटवून द्यायचं तुम्हाला जरा. बघा आता तुम्ही हे शिकलाय का ना? बघा आता बघा इकडे मी काय म्हणतोय त्या. या काय सांगा, काय फरक पडलाय सांगा याच्यात आणि त्याच्यात? हे सगळं कसले आहेत आणि ते सगळे कोण आहेत? म्हणजे मी तुम्हाला आता काय शिकवले? या बेरीज. आणि इकडं काय आहे? गुणाकार. मग खरं सांगा आता, हे तुम्हाला माहिती झालं या? कसं करणार सांगा बरं? बेरीज करताना 5 आणि 2 7. एम किती वेळा? एकदाच. बरोबर आहे. हे सांगा 5 आणि 2 एक्स किती वेळा? एकदाच. 2 आणि 3 5. 5 आणि 4 9. एम किती वेळा? एकदा.
हे झालं बेरीज. तीच उदाहरण मी इकडे घेतल्यात या. तर मधी काय दिलाय? गुणाकार. ऐका मी काय म्हणतोय. गुणाकार करताना जशी इकडे बेरीज केली, वजबाकी केली, तशी इथं अंकांचा गुणाकार करायचा. करा बरं अंकांचा गुणाकार. बे पंचे 10 आणि यम किती वेळा? चुकलं, एकदा म्हणलं की चुकलं. बेरजेत आणि वजाबाकीत एकदा घ्यायचं या, पण गुणाकारात एकदा घ्यायचं नाही. तर गुणाकारामध्ये ती अक्षर मोजायची किती वेळा आहेत ती. इथं एकदा आणि इथं एकदा ना, किती वेळा? म्हणून त्या यमच्या डोक्यावर 2 द्यायचा. कळला का? अर्थ कळला का? इकडं काय केलं? एकदाच घेतलं. तिकडे एकदा आहे का? मग काय करायचं? मोजायचं आणि काय करायचं? वर लिहायचं. यावर हे सांगा आता. गुणाकार करताय 5 20 आणि एक्स एकदाच लिहायचा का? मग काय मोजायचा. मोजा बरं मग. 1 आणि 1 काय म्हणजे एक्सचा काय वर्ग. संपलं. यात सांगा बरं. करा गुणाकार. 3 दुने 6, 6 चौक 24. यम एकदाच का? किती वेळा आलाय? 3 वेळा. 1 2 3 डोक्यावर 3 लिहा. कुणाला नाही कळलं सांगाय? कळला का अर्थ? गुणाकारात काय करायचं ते मोजून लिहायचं या. अजून एक सांगा मला. आता सांगा. आता इथं अंक आलाय का? नाही. मग कोण असणार आहे? 1. मग 1 जरी घेतला तरी 4 1 1 आहे. मोजा यम. यमचा काय वर्ग. अगदी बरोबर आहे. आता सांगा. 5x गुणुले x गुणुले x बरोबर किती? आता अंक किती वेळा आलाय? एकदा. इथं नाही आला, इथं नाही आला. कशाला एक तरी घेत बसताय? 5 1 5च येणार का नाही? बघा ना तुम्ही, घेऊन तरी काय उपयोग आहे? म्हणजे कोण लिहायचा? फक्त 5. आणि एक्स मोजा किती आलाय? एक्सचा काय वर्ग? तिसरा घात. आणि शेवटचं एक यम गुणुले यम गुणुले यम आणि गुणुले यम. आता खरं सांगा, अंक आलाच नाही तरी समजा आला असता तरी काय गुणाकार. आता कोण असेल इथं? 1 1 1 1. एकचा गुणाकार एकच येतो. कळलं का? मग 1 लिहायचा का? नाही. पण बेरजेत मात्र लिहावं लागलं असतं बरं का. इथं लिहायची गरज नाही. काय 1 1 1 एकच गुणाकार 1. आणि यम किती वेळा सांगा? 4 वेळा. पण तो यम लिहायचा 1 लिहायचा का? म्हणजे उत्तर काय रे? यमचा चौथा. कुणाला कळलं सांगा? कर चल. चला, तुझ्या मनासारखं झालं हे का नाही? लगेच पाहिजे सोडवायला. लिहा गुणाकार. एक लिहून देऊ का थोडस इथं? लिहायचं गुणाकार आणि असं म्हणा, चलाचा गुणाकार करताना प्रथम अंकांचा गुणाकार करावा. कुणाचा? अंकांचा गुणाकार करावा व त्यानंतर अक्षरे मोजून घातांकात लिहावीत. अक्षरे मोजून घातांकात लिहावीत. अक्षरे मोजून घातांकात लिहावीत. आणि सोडवा ही. चला, सोडवा. इथं बघा रे का, इथं इथं यम झालंय बरं का बानो. इथं एक्सच घ्या बघा. इथं एक्सच घ्या. यमच्या ऐवजी इथं काय करा? एक्स घ्या.
इथं 2x समजा 2x सोपच आहे बघा. उलट बेरजेपेक्षा सोपा गुणाकार असतो. चला बाळांनो या इकडं. करा गुणाकार चला. 4 त्रिक 12. एक्स किती वेळा? एकदा का वर्ग? फसगत हो का इथंच होते बरं का. हे प्रकरण मी फक्त याच्यासाठी शिकवले हो का, यासाठी एक्स लिहायचा का एक्स वर्ग लिहायचा एवढ्यासाठी मी अख्खा व्हिडिओ बनवतोय बघा. सांगा मग एक्स किती वेळा आलाय म्हणून काय लिहायचा एक्स वर्ग, कारण गुणाकार करतोय ना. या इथं 4 दुने 8 त्रिक 24. पी किती वेळा आलाय? 3दा म्हणून पीचा काय तिसरा घात. या 6 इथं काहीच नाही म्हणजे काय रे यम, मग काय लिहायला फक्त 6. यम किती वेळा आलाय? यमचा काय वर्ग. संपलं. बघा बरं आलंय का बाळांनो. या त्रिक 6. आता इथं काहीच नाही ना, काय नाही घेतलं तरी चालतं या, कारण गुणाकार केला की तेवढंच येणार आहे. 3 दुने किती 6. मोजा यम किती वेळा आलाय? 1 2 3. यमचा काय तिसरा घात. सांगा आता 6 दुने 12. इथं काहीच नाही. 12 त्रिक 36. किती 36. इथं एक्स आहे बरं का, मी सांगितलं की तुम्हाला इथं एक्स आहे. आणि मोजा एक्स 1 2 3 4 म्हणजे एक्सचा काय चौथा घात. आणि शेवटचे एक मगाशीच सांगितले तुम्हाला मी यम 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 किती वेळा आलाय? मग गुणाकार सहगुणकांचा किती येईल? एकच. एक यम, पण यम किती वेळा आल्या त्या 4 वेळा, पण एक लिहत्यात करे म्हणजे उत्तर काय पाहिजे यमचा चौथा घात. किसको नाही कल्या बघा आता बाबा. समजतंय ना. अशा प्रकारे गुणाकार बी संपला. आता शेवटचा एक भाग ज्याच्यामध्ये काय भागाकार. बघा आता 2 उदाहरण घेतो, परत तुम्ही सोडवा. चला या. हे बांधव गुणाकार करताय का भागाकार करताय? कशावर कळलं? छेद आला ना, मग छेद आला की तुम्हाला भाग लावायचा आहे. मग कसा भाग लावणार आहे? खालून वर किंवा वरून खाली. सांगा बरं, पहिलं काम अंकाचा भाग लावणं. लावा बरं अंकाचा भाग. 6 एके 6. 6 त्रिक 18. म्हणजे मला सांगा 6 ने भाग कितीचा गेला 3. संपलं. अंकाचं मिटलं. आता अक्षराचं मिटवताना अक्षर कट करायची. बघा बर, वर एक्स किती वेळा आलाय? एकदा. खाली किती वेळा आहे का नाही एकदा. म्हणजे एक्स ला एक्स कॅन्सल झाला, राहील का एक्स नाही. आता वाय मोजा बर, वायचा वर्ग आहे याचा अर्थ काय वाय दोनदा आहे. वरती जर वाय दोनदा असेल आणि खाली एकदा असेल तर काय घडेल बघा. मी साईडला लिहितो. वाय किती वेळा आहे वर ठीक आहे दोनदा आणि खाली किती आहे एकदा. मग काय घडेल सांगा बरं. वायला वाय कॅन्सल होईल का नाही, म्हणजे कोण उरेल वाय. बघा कळलं का, इथला इथला कॅन्सल झाला, वाय वर उरला. खाली कोण उरलं का संपलं. किती उत्तर आलं मग 3 वाय. संपलं. या इथं सांगा चला. अगोदर भाग लावा. 3 एके 3.
3 त्रिक 3 आला. अजून काय कॅन्सल होईल? एम ला एम कॅन्सल, एक्स कॅन्सल होईल का? मग एक्स तसाच, म्हणजे उत्तर काय आलं? 3x. संपलं. या इथं आता मात्र फसणार आहे तुम्ही. भाग कसा लावणार आहे सांगा? खालून का वरून? लावा वरून. 6 1 6 आणि 6 2. मग खरं सांगा, 2 जो आलाय तो वर आलाय का खाली आलाय? त्यामुळे तो खाली लिहून ठेवायचा असा. कळलं का? बघा का बरं वर का नाही लिहिला? 2 वर का नाही लिहिला? कारण तो आलाय कुठं? मग खाली लिहिला. मग सांगा आता काय होईल? खरं सांगा, एक्स वर आहे का खाली आहे? वर आहे का? मग एक्स कॅन्सल होईल का? एक्स कॅन्सल होणार नाही. आता वायचं सांगा काय करायचं? वाय ला वाय कॅन्सल. इथल्या एका वायला वर किती आहेत? त्यातला एक वाय गेला का नाही? म्हणजे काय उरलं? फक्त वाय उरला. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा बरं? करताल तुम्ही? चला करा बरं तुम्ही. आता बघूच किती येतंय तुम्हाला, किती हुशार झालाय तुम्ही बघा. आता मी सांगतो असल्या अगोदर इथं मी सांगतो असल्या चलाचा भागाकार करताना बघा, आता याचा अर्थ वय घेऊन बसल्याशिवाय काय उपयोग नाही बघा. मी तोंडी सांगणार आहे. चलाचा भागाकार करताना प्रथम अंकाने अंकाला भागावे. अंकाने अंकाला भागावे व त्यानंतर अक्षरे एकमेकांना घालवावीत. त्यानंतर अक्षरे एकमेकांना घालवावीत. चलो करो. बघा सुटत्यात का? व्यवस्थित भाग लावा. असू दे, नाही भाग गेला तर मध्यस्थी नाही वेळ टाकायचा. माहिती आहे की मध्यस्थी टाकायचा कसा ते? बघा मग, म्हणून तर मुद्दाम टाकलंय बघा. ते भाग नाही गेला की मध्यस्थी टाकायचा. झालं. चला म्हणा पाड. अंकाने अंकाला भाग लावा. कसं केलं सांगा? कसं रे? 7 ने लावला का भाग? 7 1 7 5. म्हणजे 5चा भाग गेला, पण पी कसा रे आहे असा. कारण पी घालल्या वेळेला कुठं संधीच नाही ना, तेव्हा पी तसाच ठेवला. या आता मात्र इथं काय अडचण झाली माहिती आहे का?
15 काय आहे 6. आता खरं सांगा इथं यम किती वेळा झालाय 2 वेळा. खरं तर इथं काय पाहिजे होतं माहिती आहे का असं यमचा काय पाहिजे होता काय रे वर्ग पाहिजे होता असं द्या तिथं डबल यम झालता. सांगा बरं आता भाग कसा लावणार आहे सांगा मध्यस्थी. सांगा बरं दोघाला कोणी भाग जाईल 3 ने म्हणा 3 दुने 6 आणि 3 5 म्हणजे काय उरलं 5 वर आणि 2 कुठं खाली. आणि यमचं काय झालं सांगा बरं एका यमला त्यातला एक यम गेला का नाही पण एक उरला का नाही तर वर 2 आहेत ना म्हणजे उत्तर काय सांगा बरं 5 यम छेद 2 बरोबर आहे. या इथं म्हणा पाडा चला 8चा पाडा म्हणा 8 1 8 8 5 म्हणजे 5 आला. एक्स काय करायचं सांगा एक्स एकदा झालाय ना मग जसा आहे तसा. आणि वायचं काय करायचं एका वायला ह्यातला एक वाय गेला ना म्हणजे एक वाय शिल्लक असेल संपलं उत्तर बरोबर ना. इथं राहू म्हणा चला 9चा पाडा म्हणा 9 1 9 9 दुने म्हणजे 2 आला. हो का ए ला एक कॅन्सल बी ला बी कॅन्सल काय उरले रे ती उरला. सांगा आता इथं भाग कसा जाईल सांगा बरं बे एक बे बेत्रिक 6 म्हणजे 3 कुठं आलाय खाली. आता मजा आहे बघा एक कॅन्सल व्हायला एका येला वरच्या 2 पैकी एक ये गेला ना मग शिल्लक कुठं उरलाय वर का खाली वर बरोबर आहे एक ये उरला. बी ला बी काय झाला कॅन्सल पण सी ला जोडीच नाही ना म्हणजे सी कसा एसी. आणि शेवटचं एक सांगा आता मला 3 आहे वर भाग लावायला संधी आहे का रे भाग लावताच येत नाही मग ही 3 तसाच ठेवायचं ना मग. आता बघा बरं ए ला ए कॅन्सल बी आहे पण बी वर आहे बी खाली आहे का मग बी काय करायचा वर ठेवायचा. पण एक्स काय करायचं रे एक्स किती येतं वर 2 आणि खाली काय मग तुम्ही सांगा बरं असं एक्स 2 आहेत वर आणि खाली 3 आहेत मग काय होईल सांगा बरं कॅन्सल कॅन्सल कुठं उरला ठीक आहे. मग हे तुमचं उत्तर असेल. कुठं नाही कळलं सांगा अरे हे बाळांनो कुठं नाही कळलं. अशा प्रकारे काय केलंय आपण आज चलाची बर का चलाची बेरीज पाहिली वजाबाकी पाहिली दोन्ही एकत्र पाहिलं गुणाकार पाहिला आणि भागाकार पाहिला अशा 5 क्रिया आपण पाहिल्या त्या. तर हे प्रकरण अतिशय महत्वाचं होतं तुम्हाला समजलं असेल असं अपेक्षा आहे. नसल्यास समाजाचा प्रति व्हिडिओ बघा क्लिअर करून टाका. नोट्स ज्यावेळेस तुम्ही काढणार आहे त्याच वेळेस तुम्हाला हे सोपं सगळं वाटणार आहे. नुसतं जर तुम्ही ऐकलं तर तुमच्यासाठी हे सोपं नाही बरं का. त्याच्यामुळे नोट्स काढायला शिका जे मी होमवर्क देतोय ते पण लिहायला शिका. तर आजचा होमवर्क तुमच्यासाठी आहे सगळ्यांची उत्तर काढायची आणि वहीमध्ये टाकून द्या. काय अडचण असेल तर आपल्या ग्रुपवरती शेअर करा. तर आज आपण जे बघितलं ते पूर्ण अतिशय महत्त्वाचं प्रकरण होतं. उद्याच्याला परत आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मग आजच्या पुरते एवढंच. उद्या आपण पुन्हा भेटूया. मी साईडला जाणार आहे. सगळ्यांनी हे पॉज करा आणि उदाहरणं सगळी लिहून घ्या. ओके चला गुड नाईट.